सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडूर येथील देऊळवाडी परिसरात काल रविवारी संध्याकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास 4 जणांवर हल्ला करून जखमी करणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाने शिताफीने आज 7 वाजण्याच्या सुमारास जेरबंद केले। वन विभागाच्या अथक परिश्रमामुळे ही मोहीम फत्ते झाली। बिबट्या पकडला गेला। परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे। रविवारी सायंकाळी बिबट्याने मळेवाड कोंडूरे देऊळवाडी येथे 4 जणांना जखमी केले। हल्ल्यानंतर बिबट्या त्याच ठिकाणी दबा धरून बसला। त्यानंतर तात्काळ वन विभागाने बिबट्याचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली। रात्री काळोख झाल्याने रविवारी रात्री मोहीम थांबवण्यात आली। सोमवारी सकाळी 8 वाजता वन विभागाने पुन्हा एकदा बिबट्याच्या शोधासाठी मोहीम सुरू केली। यावेळी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी फटाके वाजवण्यात आले। कोंडूर येथील ग्रामस्थ सुधीर मुळीक आणि संदीप मुळीक यांना बिबट्याच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर त्यांनी पाहिले असता बिबट्या नदीकाठच्या पंप शेडमध्ये असल्याचे दिसून आले। यानंतर वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले। सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत बिबट्या पंप केबिनमधून बाहेर येत नव्हता। पंप शेडचा होल लहान असल्याने तो तोडून मोठा करण्यात आला, मात्र तरीही पिंजरा योग्य पद्धतीने लागत नसल्याने बिबट्या पिंजऱ्यात जाण्यास तयार नव्हता। अखेर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दुसरा पिंजरा आणून तो पंप शेडच्या दरवाजाजवळ लावण्यात आला। दरवाजा कापून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने बिबट्याला जेरबंद केले। ग्रामस्थांचा सहभाग मुळेच या बिबट्याला पकडता आले। बिबट्याने 4 जणांना जखमी करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते। बिबट्याला जेरबंद केल्यानंतर त्याला पाहण्यासाठी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी लोटली। गाडी पकड ए बाबा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।